मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर, इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे 6 मोठे निर्णय। ताफ्यात घट करण्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांकडून लगेच अंमलबजावणी। अर्धा ताफा घेऊन मुख्यमंत्री पनवेलच्या कार्यक्रमात दाखल। फडणवीसांच्या ताफ्यात अवघ्या 4 गाड्या। मंत्री अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द, अत्यावश्यक सोडून विमान हेलिकॉप्टर दौऱ्यावर बंदी। मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। मंत्री अधिकाऱ्यांनी आठवड्यातून 1 दिवस सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करावा। जास्तीत जास्त बैठका व्हीसीने कराव्यात। उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या ताफ्यातील वाहनात घट। इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय। देशहितासाठी मोदींकडून इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन। अंमलबजावणी करता येत नसेल तर निदान थट्टा मस्करी करू नका। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विरोधकांची कान उघडणी, तर पंतप्रधानांच्या आव्हानाची थट्टा नको। कोरोनाच्या महासंकटातून मोदींनीच देशाला सावरलं, उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। खरात आणि चाकणकरांच्या 2021 साली एकत्र गुवाहाटी दौरा। खरात आणि चाकणकर भगिनींच्या दौऱ्याचा फोटो समोर। रेडिसन ब्लू हॉटेल वास्तव्य केल्याचं उघड। पुण्याच्या नामांकित रुग्णालयात आढळलेली बॉम्बसदृश्य वस्तू निकामी। बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांची मोठी कारवाई। घटनास्थळी पंचनामा, अधिकचा तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर कारवाई। निदा खानला आश्रय दिलेल्या घरावर पालिकेचा बुलडोझर। कारवाई दरम्यान मतीनच्या पत्नीनं पथकाला संविधानाची प्रत दाखवली। मतीन पटेलला आलिशान घर बांधून देणार, पालिकेच्या कारवाईवरून इम्तियाज जलील आक्रमक। तर जलील खऱ्या अर्थानं अर्बन टेररिस्ट। मंत्री संजय शिरसाटांकडून जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी। 2008 मधील रेल्वे भरती राडा प्रकरणामध्ये राज ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळले। मी त्यावेळी नाशिकमध्ये होतो। राज ठाकरेंचं स्पष्टीकरण, खोटी केस दाखल केल्याचा दावा। 18 तारखेच्या सुनावणीकडे लक्ष। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, काहीही झालं तरी भाजपामधून लढणार। राष्ट्रवादीचे 22 आणि शिंदेच्या शिवसेनेच्या काही आमदारांचंही भाजपातून लढण्याचं ठरलंय। रोहित पवारांचा मोठा दावा। नीट पेपर फुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड। सीबीआय संध्याकाळी शुभमला दिल्लीला घेऊन जाणार। उद्या सीबीआय कोर्टात हजर करणार। नीट पेपर फुटी प्रकरणी अहिल्यानगरच्या राहुरीतून धनंजय लोखंडे, तर पुण्याच्या कात्रजमधून मनीषा वाघमारे ताब्यात। सीबीआयकडून चौकशी सुरू। उद्यापासून दूध महागणार। अमूल आणि मदर डेअरीच्या दरात 2 रुपयांची वाढ। सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। 8